तो लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी बारामतीमध्ये प्रचारात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे। मी मेरिटवरती मतं मागते, नवऱ्याला फिरवत नाही असा टोला सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांना लगावलाय। पाहूयात। मी आता जी मतं मागते ती मेरिटवर मागते आणि मी मतं मागते, सदानंद सुळेला मतं मागायला फिरवत नाही। पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे, पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये, बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन। अहो लोकप्रतिनिधी आहे मी, कॉपी करून पास नाही होणार। नवऱ्यानी पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं। अरे सुप्रिया सुळे खुद करूंगी और खुद पास होगी, खुद के मान्य थे। सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांवर नाव न घेता जोरदार टोला लगावलाय आणि अजित पवारांवर निशाणाही साधला। मी मेरिटवर मतं मागते, नवऱ्याला फिरवत नाही अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना टोला लगावला। लोक येतील जातील, जाहिराती येतील, पण शेवटी आपल्या सुखदुःखात कोण असतात, कोण आपला लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला बसेल अशाच व्यक्तीला मतदान करा आणि मेरिटवर करा। मी आता जी मतं मागते ती मेरिटवर मागते आणि मी मतं मागते, सदानंद सुळेला मतं मागायला फिरवत नाही। गाववाडी वस्तीवर मी फिरते। तुम्ही जेव्हा चपात्या लाटता सगळ्यांकडे जाता तेव्हा नवरा येतो का लुडबुड करायला? तुम्ही त्याचा लुडबुड करायला जाता का? त्याच्यामुळे सदानंद सुळे तुमचं आमच्यासारखं त्या माझं सदानंद अतिक्या खंडाला त्यांनी मुंबईतलं करायचं आणि मी इथलं बघायचं। ज्या उत्साहानं तुम्ही सर्वजण माझं स्वागत करत आहात ते दुसरं तिसरं काही नसून दादांवरचा तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट एवढंच आहे। मी अजून काय बोलणार। सगळेजण बारामतीचा लहान भाऊ वगैरे बरंच काही बोलतात दौंडसाठी, पण कालच्या इंदापूरच्या दौऱ्यात दादांनी आपल्याला सांगितलंच की दादांच्या विचाराचे खासदार सगळीकडे असतील तर बारामतीसारखाच विकास ते करणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा। बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारच उमेदवार असण्याची शक्यता आहे। त्यासाठी सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघात फिरत असून मतदारांना संधी मागत आहेत, तर अजित पवारांचेही बारामतीत कार्यक्रम वाढलेत। माझ्याच उमेदवाराला मतं द्या, तुमची कामं करून देणार असा वायदाच अजित पवार करतायत। दादांना सगळ्यांनी हीच साथ कायम देण्याची आवश्यकता आहे। तुम्ही सर्वांनी आजपर्यंत मला खूप प्रेम दिलेलं आहे आणि तुम्ही मला ही संधी द्याल ही आशा बाळगते। तुम्ही काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का आहे। फक्त तुम्ही एक करायचंय, मी दिलेल्या उमेदवाराचं घड्याळाचं बटन दाबायचं, तेवढं करा। मी तुमची अनेक वर्षात कामं ज्या झाली नाही ती कामं मी तुमची 5 वर्षामध्ये करून दाखवीन, हे मी अतिशय दाव्याने तुम्हाला सांगतो। बारामती लोकसभेची लढाई घरातच होणार आहे, त्यामुळे शाब्दिक चकमक सुरू झाली आणि ताईंनीही पहिल्यांदाच अजित पवारांवर नाव न घेता बोचरा वार केला। तुम्हाला असं पाहिजे की माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही, पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये, बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन। मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार? जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मतं? कुणाकडे बघून मतं देणार, मी का सदानंद सुळे? जाणार कोण तिथे? त्याच्यामुळे विचार करून मतदान करा। मला असं वाटतं ते अंतःकरणातून बोलत नाहीत, त्यांना त्यांचा पुढचा पराभव दिसतो डोळ्यासमोर, त्यामुळे अशा पद्धतीने ते बोलतात। त्यांनी शेवटी अंतर्गत विषय त्यात मला काही जास्त पळायचं नाही, पण बारामतीच्या लोकसभेच्या जनतेचा जर तुम्ही कौल घेतला तर जितक्या ताई आता फिरतायत त्या 5 वर्ष अगोदर फिरल्या असत्या तर कदाचित ही परिस्थिती आली नसती। आणि शेवटी अजितदादांच्या जीवावर सुनेत्रावरी लढतायत का तर नक्कीच सगळा पक्षच अजितदादांच्या जीवावर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। अगदी सुप्रियाताईंना सुद्धा सर्वात मोठं पाठबळ दादांचंच होतं। दादा नसताना मात्र ही निवडणूक त्यांच्यासाठी इतकी सोपी नाही। मी इलेक्शन लढायच्या आधी 2 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातलं गाव वाडी वस्ती फिरले होते यांच्या सगळ्यांच्या मदतीने। कारण अहो लोकप्रतिनिधी आहे मी, कॉपी करून पास नाही होणार। नवऱ्यानी पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं। अरे सुप्रिया सुळे खुद करूंगी और खुद पास होगी, खुद के मान्य थे। त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा। लोक येतील, ऐकायचं, जनाचं करायचं।
ज्यांनी ही संघटना घडवली, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं, ज्यांनी मोठ्या साहेबांसाठी काम केलं, लोकांमध्ये समाजात जाऊन मत मागितलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारखी राजकारणातली प्रबल व्यक्ती जर असं बोलत असेल तर कुठेतरी चुकतंय सुप्रियाताई. कारण का माननीय सुनेत्राबाईंनी या बारामती मतदारसंघामध्ये आज खासदारकीसाठी संभाव्य उमेदवार आहेत आणि म्हणून जर तुम्ही त्याचा द्वेष किंवा वाईट वाटून या गोष्टी करत बोलणार असाल तर ते अशोभनीय आहे. अजित पवारांच्या बंडानंतर परिस्थिती बदलली आहे. बारामतीत पवार घराण्यातूनच उमेदवार एकमेकांसमोर उभे टाकण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुका घोषित व्हायच्या असल्या तरी प्रचाराचा ट्रेलर सुरू झालाय. बारामतीहून प्रदीप कापसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.